महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री 1960 ते वर्तमान. 1. यशवंतराव चव्हाण. मतदारसंघ कराड उत्तर. कार्यकाळ 1 मे 1960 पासून 20 नोव्हेंबर 1962 पर्यंत. 2 वर्षे 203 दिवस. विधानसभा निवडणूक पहिली मुंबई विधानसभा निवडणूक 1957. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 2. मारोतराव कन्नमवार. मतदारसंघ सावली. कार्यकाळ 20 नोव्हेंबर 1962 पासून 24 नोव्हेंबर 1963 पर्यंत. 1 वर्ष 4 दिवस. विधानसभा निवडणूक दुसरी विधानसभा निवडणूक 1962. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 3. बाळासाहेब सावंत. मतदारसंघ चिपळूण. कार्यकाळ 25 नोव्हेंबर 1963 पासून 5 डिसेंबर 1963 पर्यंत. 10 दिवस. विधानसभा निवडणूक दुसरी विधानसभा निवडणूक 1962. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 4. वसंतराव नाईक. मतदारसंघ पुसद. कार्यकाळ 5 डिसेंबर 1963 पासून 1 मार्च 1967 पर्यंत. 11 वर्षे 78 दिवस. 1 मार्च 1967 पासून 13 मार्च 1972 पर्यंत. तिसरी विधानसभा निवडणूक 1967. 13 मार्च 1972 पासून 21 फेब्रुवारी 1975 पर्यंत. चौथी विधानसभा निवडणूक 1972. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 5. शंकरराव चव्हाण. मतदारसंघ भोकर. कार्यकाळ 21 फेब्रुवारी 1975 पासून 17 मे 1977 पर्यंत. 2 वर्षे 85 दिवस. 6. वसंतराव दादा पाटील. विधान परिषद सदस्य. कार्यकाळ 17 मे 1977 पासून 5 मार्च 1978 पर्यंत. 1 वर्ष 62 दिवस. मतदारसंघ सांगली. 5 मार्च 1978 पासून 18 जुलै 1978 पर्यंत. 5वी विधानसभा निवडणूक 1978. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अर्सू. 7. शरद पवार. मतदारसंघ बारामती. 18 जुलै 1978 पासून 17 फेब्रुवारी 1980 पर्यंत. 1 वर्ष 214 दिवस. पक्ष भारतीय काँग्रेस समाजवादी. रिक्त राष्ट्रपती राजवट 17 फेब्रुवारी 1980 पासून 9 जून 1980 पर्यंत. 113 दिवस. विसर्जित. 8. अब्दुल रहमान अंतुले. मतदारसंघ श्रीवर्धन. कार्यकाळ 9 जून 1980 पासून 21 जानेवारी 1982 पर्यंत. 1 वर्ष 226 दिवस. 6वी विधानसभा निवडणूक 1980. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 9. बाबासाहेब भोसले. मतदारसंघ नेहरू नगर. कार्यकाळ 21 जानेवारी 1982 पासून 2 फेब्रुवारी 1983 पर्यंत. 1 वर्ष 12 दिवस. 6. पुन्हा वसंतराव दादा पाटील. मतदारसंघ सांगली. कार्यकाळ 2 फेब्रुवारी 1983 पासून 3 जून 1985 पर्यंत. 2 वर्षे 121 दिवस. 10. शिवाजीराव निलंगेकर. मतदारसंघ निलंगा. कार्यकाळ 3 जून 1985 पासून 12 मार्च 1986 पर्यंत. 282 दिवस. 7वी विधानसभा निवडणूक 1985. 5. पुन्हा शंकरराव चव्हाण. विधान परिषद सदस्य. 12 मार्च 1986 पासून 26 जून 1988 पर्यंत. 2 वर्षे 106 दिवस. 7. पुन्हा शरद पवार. मतदारसंघ बारामती. कार्यकाळ 26 जून 1988 पासून 4 मार्च 1990 पर्यंत. 2 वर्षे 364 दिवस.
4 मार्च 1990 पासून 25 जून 1991 पर्यंत. 8वी विधानसभा निवडणूक 1990. 11. सुधाकरराव नाईक. मतदारसंघ पुसद. कार्यकाळ 25 जून 1991 पासून 6 मार्च 1993 पर्यंत. 1 वर्ष 254 दिवस. 7. पुन्हा शरद पवार. विधान परिषद सदस्य. कार्यकाळ 6 मार्च 1993 पासून 14 मार्च 1995 पर्यंत. 2 वर्षे 8 दिवस. 12. मनोहर जोशी. मतदारसंघ दादर. कार्यकाळ 14 मार्च 1995 पासून 1 फेब्रुवारी 1999 पर्यंत. 3 वर्षे 324 दिवस. 9वी विधानसभा निवडणूक 1995. पक्ष शिवसेना भाजप. 13. नारायण राणे. मतदारसंघ मालवण. कार्यकाळ 1 फेब्रुवारी 1999 पासून 18 ऑक्टोबर 1999 पर्यंत. 259 दिवस. 14. विलासराव देशमुख. मतदारसंघ लातूर शहर. कार्यकाळ 18 ऑक्टोबर 1999 पासून 18 जानेवारी 2003 पर्यंत. 3 वर्षे 92 दिवस. 10वी विधानसभा निवडणूक 1999. पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी. 15. सुशीलकुमार शिंदे. मतदारसंघ सोलापूर दक्षिण. कार्यकाळ 18 जानेवारी 2003 पासून 1 नोव्हेंबर 2004 पर्यंत. 1 वर्ष 288 दिवस. 14. पुन्हा विलासराव देशमुख. मतदारसंघ लातूर शहर. कार्यकाळ 1 नोव्हेंबर 2004 पासून 8 डिसेंबर 2008 पर्यंत. 4 वर्षे 37 दिवस. 11वी विधानसभा निवडणूक 2004. 16. अशोक चव्हाण. मतदारसंघ भोकर. कार्यकाळ 8 डिसेंबर 2008 पासून 7 नोव्हेंबर 2009 पर्यंत. 1 वर्ष 338 दिवस. 7 नोव्हेंबर 2009 पासून 11 नोव्हेंबर 2010 पर्यंत. 12वी विधानसभा निवडणूक 2009. 17. पृथ्वीराज चव्हाण. विधान परिषद सदस्य. कार्यकाळ 11 नोव्हेंबर 2010 पासून 28 सप्टेंबर 2014 पर्यंत. 3 वर्षे 321 दिवस. पुन्हा रिक्त राष्ट्रपती राजवट. कार्यकाळ 28 सप्टेंबर 2014 पासून 31 ऑक्टोबर 2014 पर्यंत. 33 दिवस. विसर्जित सी. विद्यासागर राव. 18. देवेंद्र फडणवीस. मतदारसंघ नैऋत्य नागपूर. कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2014 पासून 12 नोव्हेंबर 2019 पर्यंत. 5 वर्षे 12 दिवस. 13वी विधानसभा निवडणूक 2014. पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना भाजप. पुन्हा रिक्त राष्ट्रपती राजवट. कार्यकाळ 12 नोव्हेंबर 2019 पासून 23 नोव्हेंबर 2019 पर्यंत. 11 दिवस. 14वी विधानसभा निवडणूक 2019. भगतसिंह कोश्यारी. 18. देवेंद्र फडणवीस. मतदारसंघ नैऋत्य नागपूर. कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2019 पासून 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत. 5 दिवस. पक्ष भारतीय जनता पक्ष भाजप राष्ट्रवादी. 19. उद्धव ठाकरे. विधान परिषद सदस्य. कार्यकाळ 28 नोव्हेंबर 2019 पासून 30 जून 2022 पर्यंत. 2 वर्षे 214 दिवस. पक्ष शिवसेना महाविकास आघाडी. 20. एकनाथ शिंदे. मतदारसंघ कोपरी पाचपाखाडी. कार्यकाळ 30 जून 2022 पासून विद्यमान. 2 वर्षे 58 दिवस. पक्ष शिवसेना भाजप युती.